साखर बंद करून मला आता 1 महिना झाला, तरी पण माझ्या पोटावरचा फॅट काही कमी होत नाही. तुम्हाला पण असंच वाटतं का? तर हा व्हिडिओ नक्की बघा. मला असं वाटतं तुम्ही ती गोष्ट तर चांगली केली आहे, पण तुमचं जे एक्स्पेक्टेशन आहे ना ते एकदम चुकीचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे साखर बंद केली आणि 1 महिना झाला याचा अर्थ असा अजिबात होत नाही की तुमचं बेली फॅट लगेच रिड्यूस होणार आहे. तुम्हाला स्वतःला आठवतंय का की तुमचं बेली फॅट वाढायला किती दिवस लागले? 1 महिने किंवा 2 महिने नाही. आयुष्यभराचं तुमचं बेली फॅट आहे आणि ते तुम्हाला 1 महिन्यात रिड्यूस करायचं आहे. ते शक्य नाही मित्रांनो. बेली फॅट रिड्यूस करायला फक्त साखर बंद करून चालत नाही. बेली फॅट रिड्यूस करायला तुम्हाला एक्सरसाइज करायला लागते. रोज तुम्हाला तुझं चालायला प्रेम लागतं. तर येऊ थोडंसं तुम्हाला कॅलरी डेफिसिटमध्ये जायला लागतं आणि हे तुम्हाला कंटिन्युअसली 6 महिने, वर्षभर असं तुम्हाला करायला लागतं. तेव्हा तुम्हाला प्रॉपर डिफरन्स दिसणार आहे तुमच्या बेली फॅटमध्ये. तुम्हाला जर खरंच तुमचं बॉडी फॅट रिड्यूस करायचं असेल, तर ह्या प्रोसेसला एन्जॉय करा आणि या प्रोसेसला व्यवस्थित टाइम द्या. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हा पण विचार करा जेव्हा तुम्ही बोलता की तुम्ही साखर बंद केली आहे, पण ॲक्चुअली तुम्ही खरंच साखर बंद केली आहे का फक्त तुम्ही बाबा तुमचा चहा बंद केला आणि त्यात तुम्ही साखर टाकत नाही म्हणून तुम्हाला वाटतंय की तुम्ही तुमची साखर बंद केली आहे. तुम्ही वेगवेगळ्या मीडियममधून पण साखर मे बी खात असाल. फॉर एक्झाम्पल ब्रेड किंवा हनी असतं किंवा अजून व्हॉटएव्हर XYZ. सो ते पण एकदा नक्की चेक करा आणि हे पण एकदा चेक करा की तुमचं वजन खरंच कमी होतंय का? एव्हरी वीक तुमच्या बॉडीचा तुम्ही फोटो काढा. एव्हरी वीक तुम्ही वजन चेक करा. जेणेकरून तुम्हाला स्वतःला समजेल की आपला प्रोग्रेस काय आहे ते. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र किंवा मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, ज्याला याची खरंच खूप गरज आहे आणि या व्हिडिओला लाईक करा.